तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता कमळीचाही वाढदिवस त्याच दिवशी असतो. दुसरीकडे अन्नपूर्णाच्या नातीचा थोरल्या नातीचा वाढदिवस असतो. मात्र त्यांची नात हरवलेली असतानाही मात्र त्या खूप मोठ्या दणक्यात वाढदिवस साजरा करतात. तर दुसरीकडे कमळीचा वाढदिवस असतानाही कुणाला माहीत नसतं तरीही कमळी दुसऱ्याच्याच पार्टीमध्ये स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी हातानेच काम करत असते. तर निंगी आणि बंड्याला मात्र खूप वाईट वाटतं. त्यावेळी निंगी मात्र बंड्याला म्हणू लागते, अरे बघ ना रे बंड्या, आपल्या कमळीचा वाढदिवस असतानाही ती दुसऱ्याच्या पार्टीमध्ये काम करते आणि अन्नपूर्णा आजीची थोरली नात त्यांना माहितीही नसून मात्र त्या तिचा वाढदिवस किती दणक्यात साजरा करतात. निंगीला मात्र कमळीसाठी चक्क रडायला येतं, पण कमळीला मात्र या गोष्टीचं काहीच वाईट नसतं. तिचं म्हणणं असतं काम छोटं असो किंवा मोठं असो, प्रत्येक दिवस तिला प्रत्येक दिवसाचं तिच्या वाढदिवसाचं वगैरे काहीच वाटत नसतं. त्याच्यामुळे ती आनंदात काम करत असते. दुसरीकडे गुरुजींना सांगितल्याच्याच वेळी मात्र एक मुलगी त्यांच्या घरी येते. खरं तर ती अन्नपूर्णाची नात नसते, फक्त आता हा कामिनीचा प्लॅन असतो. आता ती मुलगी घरी आल्याच्या नंतर अन्नपूर्णा ती त्याच वेळेमध्ये येते. त्यामुळे अन्नपूर्णाला वाटत असतं की हीच माझी नात आहे. अन्नपूर्णा मात्र आनंदाने तिचं स्वागत वगैरे करते. तर तिकून मात्र राजन येतो. राजन म्हणू लागतो, आई काय ग, ही कोण आहे आणि तू अशी रडतीस का? त्यावेळी बघ अन्नपूर्णा म्हणू लागते, अरे राजन तुला काय सांगू, माझे ना हे आनंद अश्रू आहे. अरे इतके वर्ष वाट झाले, मी तुझ्या मुलीची माझ्या नातीची वाट बघत होते ना. शेवटी फायनली आज तो दिवस आला आहे आणि ही बघ ना रे, माझी नात आणि तुझी थोरली मुलगी घरी आली आहे. बघ ही आपली गार्गी आहे. आता खरं तर ना ती अन्नपूर्णाची नात नसतेच. अन्नपूर्णाची नात कमळीच असते. मात्र ते आता अन्नपूर्णा आणि राजनला माहीत नसतं. आता कामिनीला मात्र हे सगळं काही माहिती असतं. तर दुसरीकडे कामिनीही धावत येते. नेमकं अन्नपूर्णाची नात म्हणजे काही काय कमळीच परत आली की काय? फक्त बाकीच्यांना तर माहीतच नसतं कमळी, निंगी आणि बंड्या मात्र यांच्याच घरात काम करत असता म्हणून. तर दुसरीकडे इकडं नयनतारा, ऋषी, राजेश सगळेजण मात्र त्या बड्डे पार्टीसाठी आलेले असतात. तर राजनलाही विश्वास बसत नसतो, ही माझी मुलगी आहे किंवा आईची नात आहे. विश्वासच बसत नसतो राजनचा. पण त्यावेळी अन्नपूर्णा खूप खुश असते. तिला वाटत असते की चला किती वर्षानंतर का होईना पण माझी नात फायनली घरी आली आहे. तर तिकून मात्र आता अनिका येत असते. अनिका तर पहिलेच अन्नपूर्णावर खूप चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. आता अनिका येत असते. अनिका तर खूपच रागाने यांच्या सगळ्याकडे बघू लागते, कारण की तिचा खूप मोठा अपमान केलेला असतो. तर आता अनिकाही बघते खरं तर ही कोण आली असेल आता. त्यावेळी अनिकाला मात्र ह्या कमळीचा वाढदिवस वगैरे साजरा केलेला तिला अजिबात आवडत नसतं. पण तिला माहीतच नसतं की कमळीच तिची अन्नपूर्णाची नात आहे म्हणून. इकडे नयनतारा आणि ऋषीलाही धक्का बसतो की अन्नपूर्णा मॅडमची नात ही असू शकत नाही, कारण की हिच्यातनं थोडेफारी मॅनर्स गुण वगैरे काही दिसत नाही. तर मित्रांनो बघूया काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.